महानगरपालिकेतील ही महत्वाची आकडेवारी समोर येते। संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या 30 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागतंय का? भाजप शिवसेनेत काटेकी टक्कर सुरू झालेली आहे। चुरशीची लढत संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। एमआयएमची जोरदार मुसंडी संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे आता संभाजीनगरमधील ही आकडेवारी नेमकी काय म्हणते त्याकडे लक्ष लागलेलं आहे। भाजप शिवसेना वेगवेगळी लढते आणि त्यात एमआयएमनं जोरदार सभांचा धडाका शेवटच्या 3 दिवसात प्रचाराच्या शेवटच्या 3 दिवसात लावला होता। त्यामुळे एमआयएमची ही मुसंडी पाहायला मिळते आणि हा ही चर्चेचा विषय ठरतोय। पुन्हा जाणार आहे चर्चेकडे प्रसाद सर। बिलकुल धन्यवाद या चर्चेच्यासाठी। आणि आपण आता आपल्या मुंबईतल्या चर्चेपर्यंत येणारच आहोत, पण तत्पूर्वी एकदा आपल्याला इतर अनेक महानगरपालिकांचा येणारा तपशीलही लक्षात घ्यायचा आहे। नवी मुंबईमधला संघर्षही आपल्याला ठाऊक आहे। ठाण्यामध्ये काय झालंय? ठाण्यामध्ये अद्याप तरी आकडे अत्यंत कमी दिसत आहेत। भारतीय जनता पार्टी फक्त 10 आहे आणि शिवसेना 25 आहे। नागपूरमध्ये मात्र संख्याबळ भाजपचं चांगलं आहे, 85 पर्यंत गेलेले आहे भाजप। काँग्रेस इथे 22 पर्यंत आहे। कोल्हापूर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीचे आकडे सुद्धा वेगाने येत आहेत। पण सगळ्यांचं लक्ष जर कुठे असेल तर ते फक्त आणि फक्त मुंबईच्या लढतीकडे हे विसरून चालणार नाही। दरम्यान ज्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी वेगानं निवडणूक स्वतंत्रपणे स्वतःच्या हातात घेऊन लढायचा प्रयत्न केला होता, तिथे भारतीय जनता पार्टी तिप्पट आहे। राष्ट्रवादीपेक्षा भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडमध्ये तिप्पटपेक्षाही जास्त झाली। आता तर 7 पटीचा संख्या माफ करा, तिप्पटच आहे, बरोबर आहे। संख्या बघताना थोडीशी माझा घोळ झाला होता। आता आपण जी नवी बातमी येते ती एकदा प्रणिताकडून ऐकूया आणि मग चर्चेकडे वळूया। तर मुंबईतून आकडेवारी समोर येते। प्रभाग क्रमांक 8 मध्ये बहुजन विकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहे। विविध ठिकाणी वसई विरार मधील ही आकडेवारी सध्या पाहतोय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये बवियाचे 4 उमेदवार विजयी झाले। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये बहुजन विकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहे। वसई विरार मधील ही आकडेवारी आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये वेळेच्या मर्यादेमध्ये चर्चा आटोपायची असल्याने आपल्याला गाडे पाटील यांना एक छोटीशी संधी द्यायची आहे, त्यांना पुढच्या कार्यक्रमाला निघायचं। बालाजीराव, फक्त जाताना काँग्रेसच्या राज्यातल्या परफॉर्मन्सवर बोलता येईल का? तुमचं आत्ताचं राज्यातलं नेतृत्व हे काँग्रेसला पुढे घेऊन जातंय का? मला याच्या अगोदर 31 सेकंद घ्यायचे की आपण अत्यंत महत्वाच्या चॅनलवरती मी आहे, मला जाणीव आहे, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुमच्या चॅनलमध्ये कुणीतरी मला धमकी देतंय त्याचा तुम्ही निषेध केला पाहिजे आणि अशा प्रकारे कुठल्या धमक्यांना